नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण 8 ते 10 दिवस टिकणारे तळणीचे मोदक कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत। आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत हे मोदक तयार झालेले आहे। मोदकाला कळ्या न पाडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला पारीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर 1 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे। रवा बारीकच वापरायचा आहे, जाड रवा तुमच्याकडे असेल तर थोडासा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा। तर मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून आज आपण मोदक बनवणार आहोत। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे। तर 1.5 टेबलस्पून इथे मी तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे। आता हे भरपूर गरम आहे त्यामुळे चमच्याने थोडंसं मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने या पिठाला हे जे मोहन आहे तुपाचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाला हे जे तुपाचं मोहन आहे हे व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे। बघा पिठाची अशा प्रकारे मूठ वळते आहे, म्हणजे पिठाला मोहन जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पुऱ्यांसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे। खूप सैलसर पीठ करायचं नाही। बघा पीठ इथे भिजवून झालेलं आहे, इतपत हे मी घट्टसर ठेवलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो व्यवस्थित मुरला जाईल। आता पीठ मुरते आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। तूप छान गरम झालं की 1 चमचा यामध्ये खसखस टाकली आहे। खसखस अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे, खूप जास्त लाल करायची नाही। खसखस परतून झाली की यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते। तर थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता मी इथे क्रश करून घेतलेले आहे। आता हे सुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये ओला नारळ टाकायचा आहे। तर इथे मी ओल्या नारळाचे काप मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहे, त्याची पावडर इथे मी घेते आहे। तर 2 कप ओल्या नारळाची पावडर इथे मी घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जे मॉइश्चर आहे ते आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे। तर हे 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। इथे मी हा अख्खा गूळ वापरलेला आहे त्यामुळे थोडासा कमी घेतलेला आहे। तुम्ही जर गूळ पावडर वापरत असाल तर 1 कपपर्यंत गूळ पावडर इथे वापरू शकता। आता गूळ टाकल्यानंतर गॅस कमीच आहे, इथे कमी गॅसवरती हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर जसा जसा गूळ वितळत जाईल तसं हे मिश्रण पातळ होत जाईल। तर बघा अगदी 2 मिनिटांमध्ये हा जो गूळ आहे हा वितळलेला आहे आणि हे मिश्रण भरपूर पातळ झालेलं आहे, गुळाचं पाणी झालेलं आहे। आता गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती फक्त 2 मिनिटं हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाचं जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे। इथे पाक वगैरे आपल्याला तयार करायचा नाही आहे। बघा गुळाचं पाणी आटलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे, ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे, मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण मी बाजूला ठेवलं होतं। बघा अशा पद्धतीचं कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण कोरडं असलं की मोदक जे आहे ते भरपूर दिवस टिकतात। सारण इथे रेडी झालेलं आहे। आता पीठ जे आपण मुरत ठेवलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे। आता हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। हे खूप जास्त जर घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन याला तुम्ही मळून घेऊ शकता। पीठ व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे। यातला एक गोळा घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठी पोळी लाटून त्याच्या पाऱ्या बनवून घेणार आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन पाऱ्या बनवल्या तरी सुद्धा चालणार आहे। आता थोडंसं कोरडं पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि एक मोठी पोळी इथे लाटून घ्यायची आहे। अशी एकच मोठी पोळी लाटली की याच्या भरपूर छोट्या छोट्या पाऱ्या तयार होतात। वेळ सुद्धा याला कमी लागतो। तर बघा इथे मी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे। तर खूप जास्त पातळ करायची नाही आहे किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही आहे, याचे काठं व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे। बघा अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता एखाद्या झाकणाच्या मदतीने किंवा वाटेच्या मदतीने तुम्ही याच्या पाऱ्या अशा प्रकारे कट करून घेऊ शकता।
तर बघा एक पोळी लाटली होती, त्याच्या 5 इथे पाऱ्या तयार झालेल्या आहे, म्हणजे एकाच वेळी आपण 5 मोदक तयार करू शकतो। बघा इथे पाऱ्या तयार झालेल्या आहे। पारी इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड ठेवलेली नाही आहे मी। आता लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया। तर एक पारी मी इथे घेतलेली आहे, त्याच्या मध्यभागी आपल्याला जे सारण आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि आता मोदकाला कळ्या न पाडता अशा पद्धतीने प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायचे आहे। तर बघा व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला मोदकाला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे। तर ज्यांना कळ्या पाडायला जमत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची। बघा संपूर्ण पारीला अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायचे आहे आणि या सगळ्या प्लेट्स एकत्र करून आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मोदक जर बनवले तर अगदी झटपट मोदक तयार होतात। तर बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे। आता पुन्हा एक मोदक इथे मी तयार करून दाखवते। तर पारीच्या मध्यभागी मिश्रण ठेवून घ्यायचं आहे आणि पारीचा एक भाग उचलून अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायचे आहे। तर ज्याप्रमाणे आपण कळ्या पाडतो अगदी तसेच हे मोदक दिसतात। तर बघा संपूर्ण प्लेट्स मी इथे पाडून घेतलेले आहे आणि ज्या प्लेट्स आहे त्या एकत्र करून आपल्याला मोदक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। तर बघा पुन्हा एक मोदक इथे मी तयार करून दाखवलेला आहे। आता याच पद्धतीने बाकीचं ज्या मिश्रण उरलेला आहे त्याचे सुद्धा मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहे। आता साइडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे। मोदक तळताना तेल खूप जास्त गरम ठेवायचं नाही। बघा अशा पद्धतीने एक पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा, याला थोडेसे बुडबुडे आले की मोदक आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे, एवढंच तेल गरम पाहिजे। खूप जास्त कडकडीत जर तेल गरम असलं तर मोदक जे आहे ते वरून लाल होतील आणि मग ते लवकर नरम पडतील। मोदक टाकल्यानंतर लगेचच त्याला झारा वगैरे लावायचा नाहीये। 1 ते 2 मिनिटं हे मोदक खालच्या बाजूने तळून घ्यायचे आहे। थोडीशी खालची बाजू याची कडक आली की मोदक व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच हे मोदक तळायचे आहे, कुठेही गॅस मोठा करायचा नाही। तर व्यवस्थित उलटपालट करून एकसारख्या रंगावरती हे मोदक तळून घ्यायचे आहे। तर खूप जास्त डार्क याचा रंग करायचा नाही आहे, हलक्या सोनेरी रंगावरती आले की हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहे। बघा याचा हलका लालसर रंग आलेला आहे। आता मोदक आपण काढून घेऊया। मोदक तेलाच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे खूप जास्त डार्क रंग याचा करायचा नाही आहे। आता याच पद्धतीने बाकीचे उरलेले मोदक सुद्धा मी तळून घेणार आहे। तर बघा संपूर्ण मोदक इथे तळून झालेले आहे। तर पहिलेपेक्षा याचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा डार्क झालेला आहे। अतिशय सुंदर मोदक तयार झालेले आहे। शिवाय हे मोदक आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहे तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत मोदक तयार होतात। आवाज तुम्ही ऐका मोदकाचा, आवाजावरून समजत असेल किती खुसखुशीत हे मोदक तयार झालेले आहे। अगदी 10 ते 12 दिवस हे मोदक टिकतात, याला काहीही होत नाही। मोदक छान थंड करून घ्यायचे आणि नंतर एखाद्या डब्यामध्ये याला भरून ठेवायचे। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर या गणेश चतुर्थीला ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।